जी लोक, त्याच्यापैकी बरीच लोक ही पॉलिटिकली खूप ऍक्टिव्ह होती, अर्थात त्यांच्यावर कारवाया करणं तिने सुरू केल्या. आणि नॅचरली याचे खूप चांगले रिवॉर्ड्स पण तिला मिळाले. याच्यापैकी सगळ्यात पहिला रिवॉर्ड जो तिला मिळाला तो म्हणजे नॅचरली तिला स्वतःच्या जीवाला काहीतरी बरं वाईट तुला करून देऊ याची धमकी. दुसरा रिवॉर्ड होता तो तिच्या वडिलांना मिळालेला, की तुमचं, तुमच्या कुटुंबाचं आणि तुमच्या मुलीचं आम्ही नक्कीच काहीतरी बरं वाईट करू. पण अर्थात तिच्या वडिलांनी तिला दिलेला जो उपदेश होता तोच त्यांनीही म्हटला. ते म्हणाले तुम्हाला करायचंय ते करा, ऑपरेशन सँडस्टॉर्म नाही थांबणार. हे झाल्यावर त्यांना आता कळायला लागलं की धमकी देऊन ही काही बदत नाही, काही होत नाही. सो त्यांनी अजून जास्त तिच्या सिनियर्सवर प्रेशर आणणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या. SSPवर पॉलिटिकल प्रेशर आणायला सुरुवात केली. आणि हे सगळं चालू असताना एक दिवशी सडनली तिला रात्री 10:30 वाजता फोन कॉल आला तिच्या एका काकांचा. आणि नॅचरली त्यांचा आवाज खूप जास्त घाबरलेला होता आणि तिने विचारलं काय झालं, तुम्ही 10:30 का फोन केलाय? म्हणाले तू आत्ताच्या आत्ता न्यूज लाव. ज्या क्षणी तिने न्यूज चॅनल्स लावले त्या क्षणी तिला कळलं की तिचं निलंबन करण्यात आलेलं आहे. डायरेक्ट हिच्यावर चार्जेस फ्रेम करून हिचं निलंबन करण्यात आलं. आणि हे तिला न्यूज चॅनल थ्रू काय ग्राउंडवर. साधारण आता आपल्याला वाळूच्या संदर्भातले ग्राउंड्स वाटत असतील. ती ऑफिसमध्ये जाते तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर असतात आणि सगळे तिला बऱ्यापैकी घृणेच्या नजरेने बघत असतात. तिला कळत नसतं की कालपर्यंत शूर म्हणून जी लोक माझ्याकडे आदराने बघत आहेत ते सडनली माझ्याकडे अशा घृणास्पद नजरेने का बघतायत. जेव्हा ती तिच्या केबिन पर्यंत पोहोचते तिकडे तिला ते ब्राऊन पेपरचं एन्व्हलप दिसतं ज्याच्यामध्ये तिची निलंबनाची नोटीस असते. ती निलंबनाची नोटीस बघितल्यावर तिलाही धक्का बसतो, कारण त्याच्यात त्यांनी जे ग्राउंड दिलेलं असतं ते असतं यू आर सस्पेंडेड फॉर डिस्टर्बिंग रिलिजियस हार्मनी. धार्मिक सौहृद्य हे डिस्टर्ब केल्याबद्दल तुला आम्ही निलंबित करत आहोत.